नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग स्टुडंट. बिफोर स्टार्ट द वर्कशॉप यू जस्ट कीप अ टेक्स्टबुक, पेन and notebook with you and take a notes. So let's start. Question number 1. State whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reason. खाली जे दिलेले स्टेटमेंट्स आहे ते स्टेटमेंटशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. ए नंबर सेंटेन्स. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बॉन्टी. म्हणजे जिथे रायटर राहत होते तो जो एरिया होता ते जे कंपाऊंड होतं इट वॉज रिच इन नेचर्स बॉन्टी, म्हणजे तिथे निसर्ग सौंदर्याने भरलेला होता. सो दिस इज करेक्ट सेंटेन्स अँड दॅट्स वाय राईट देअर ॲग्री. बी नंबर. हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सुट्ट्यांमुळे आपल्याला अनेक मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स वाचण्याची संधी मिळते. दिस इज ऑल्सो करेक्ट सेंटेन्स अँड दॅट्स वाय राईट देअर ॲग्री. सी नंबर सेंटेन्स. द नरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. नरेटरकडून त्या बेबी लंगूरला वाचवताना कुठली तरी मिस्टेक झाली का? लेसनचं एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. तर नाही, नरेटरने व्यवस्थितपणे त्या बेबी लंगूरचे जीव वाचविलेले होते. ही हॅड नॉट कमिटेड एनी मिस्टेक्स अँड दॅट्स वाय राईट देअर डिसॲग्री. डी नंबर. ॲनिमल्स कॅनॉट कन्व्हे इमोशन्स. डी नंबरमध्ये म्हटलेलं आहे की ॲनिमल्सला इमोशन्स नसतात, ॲनिमल्सला भावना नसतात. सो दिस इज ऑल्सो अ रॉंग स्टेटमेंट अँड दॅट्स वाय राईट देअर डिसॲग्री. ई नंबर. द नरेटर वॉज 55 years ओल्ड व्हेन दिस इन्सिडन्स ऑकर्ड. बघा, नरेटर म्हणजे ही स्टोरी सांगणारे ते 55 वर्षाचे होते. वॉज 55 years ओल्ड व्हेन दिस इन्सिडन्स ऑकर्ड, म्हणजे ही जी घटना घडली त्यावेळेस ते 55 वर्षाचे होते. करेक्ट आहे का? नो, दिस इज अ रॉंग स्टेटमेंट अँड दॅट्स वाय राईट देअर डिसॲग्री. नाव सी सेकंड क्वेश्चन. मॅच द फ्रेसेस विथ द ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. ग्रुप एमध्ये काही फ्रेजेस दिलेले आहे आणि ग्रुप बीमध्ये त्याचं मिनिंग दिलेलं आहे. तर आपण बघूया आणि मी डायरेक्टली तुम्हाला त्याचे आन्सर्स सांगते. पहिली फ्रेज दिलेली आहे अ पार्ट अँड पार्सल ऑफ. तर अ पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे आपण काय म्हणूया, टू बी इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट ऑफ समथिंग, म्हणजे अतिशय आवश्यक आणि कशाचा तरी अविभाज्य घटक, त्याला म्हटलेला पार्ट अँड पार्सल. सेकंडवर बघा, टू बी इनग्रोस्ड इन, याचा अर्थ आहे वॉज कम्प्लिटली ऑक्युपाईड इन, म्हणजे व्यापलेले असणे, एखाद्या गोष्टीने कम्प्लिटली ऑक्युपाईड म्हणजे व्यापलेले असणे. सी नंबरवर आहे टू टेक नोटीस ऑफ. टू टेक नोटीस ऑफ म्हणजेच टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन, एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व करणे, एखाद्या गोष्टीला लक्ष देऊन बघणे आणि त्या गोष्टीकडे लक्ष देणे, अटेन्शन देणे. डी नंबरवर आहे टू फिगर आउट. टू फिगर आउट म्हणजे आपण म्हणूया की टू बी एबल टू थिंक अंटिल यू सॉल्व अ प्रॉब्लेम, एखादा प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व होत नाही तोपर्यंत विचार करत असणे. नेक्स्ट आहे ई नंबरवर टू पॉन्डर ओव्हर. टू पॉन्डर ओव्हर म्हणजे थिंक ओव्हर समथिंग डीपली, एखाद्या गोष्टीकडे खूप सिरियसली विचार करणे, थिंक अबाउट सिरियसली, थिंक ओव्हर समथिंग व्हेरी डीपली, अशा अर्थाने आपण तिथे बघूया. एफ नंबरवर आहे टू बी ओव्हरव्हेल्म्ड बाय. टू बी ओव्हरव्हेल्म्ड बाय म्हणजे आपण म्हणूया टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे, एखाद्या गोष्टीनं खूप इमोशनली भावनात्मक पद्धतीनं इफेक्ट होणे. नेक्स्ट आहे इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश मीन्स व्हेरी क्विकली. आणि एच नंबरवर आहे टू फाइंड अ सोलॅस. टू फाइंड अ सोलॅस म्हणजे आपण म्हणूया टू फाइंड कम्फर्ट अँड पीस.
सोलॅस म्हणजे इथे सोलॅसचा अर्थ आहे दिलासा, निश्चिंती किंवा आराम. या पद्धतीनं इथे आपल्याला जोड्या जुळवाव्या लागतील. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 3. राईट इन युअर ओन वर्ड्स. ए नंबरचा क्वेश्चन आहे, व्हाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. इथे नरेटर म्हणजे निवेदकाने कुत्र्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष का केले. तर आन्सर आपल्याला मिनिमम दोन आन्सर इथे द्यायचे आहे. आपण म्हणू शकतो, द नरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स अँड अनयुज्युअल मस्ट हॅव ट्रॅप्ड अँड अनफॉर्च्युनेट पिग, सो ही इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स. बी नंबरचा क्वेश्चन आहे, व्हाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. म्हणजेच की खुराड्यातील पिल्लाला ताब्यात घेण्यासाठी त्या वानरीने कुठलाही हालचाल का केली नाही. तर उत्तर आपण देऊया की मदर लंगूर डिड नॉट मेक एनी एफर्ट टू ग्रॅब हर बेबी बिकॉज शी वॉज कम्प्लिटली शुअर दॅट द रायटर वॉज नॉट डुईंग एनी हार्म टू हर बेबी अँड whatever he was doing was of a good for the baby. कारण तिला खात्री होती की रायटर तिच्या बाळाशी काही वाईट करणार नाही आणि जे काही तो करेल ते तिच्या बाळासाठी चांगलंच असेल. नाव सी क्वेश्चन नंबर 4. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑक्युरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन द सिक्वेन्शियल ऑर्डर. आता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट जो आहे म्हणजेच लेसन जो आहे तो एक्सप्लेनेशन लेसनचा बघितलेला आहे आणि त्यामुळे कुठला घटनाक्रम कधी झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. मी हे 13 पॉईंट्स इथे दिलेले आहे आणि त्याच्यामुळे मी डायरेक्टली एकानंतर काय झालं याच्यानंतर काय झालं असं 1 2 3 4 असा सिक्वेन्शियल मी तुम्हाला सांगत आहे. तर 1 नंबरचं उत्तर ऑलरेडी इथे दिलेलं आहे पण ते बघूया. नंबर 1, आय वॉज एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. Number 2, I became deeply absorbed in the book. Number 3, I heard the disturbance approaching closer. Number 4, I saw something horrible. Number 5, I recalled the terrible custom in the animals' clan. Number 6, I took the baby langur to the backyard. Number 7, I gathered a short stick and then started throwing stones. Number 8, I managed to catch hold of the baby langur's tail. Number 9, I offered him a peeled banana. Number 10, I allowed the mother across to her baby. Number 11, I cannot forget that look in her eyes. Number 12, I was sure that food was not the only means of communication. Number 13, I still fondly remember that encounter. या पद्धतीनं तुम्हाला एकाखाली एक उत्तर दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला याचा जो ऑकरन्स आहे तो लिहायचा आहे. नाव क्वेश्चन नंबर 5. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 lines. अँड ए नंबर क्वेश्चन इज देअर, व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंजर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. शाळेतून परत येताना तुम्हाला एखादा घायाळ झालेला पक्षी जर दिसला तर तुम्ही काय कराल. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काही मी तुम्हाला देणार नाही आहे कारण तिथे तुमचं ओपिनियन लिहायचं आहे. तुम्ही काय करणार ते तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. बी नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. तर या कथेवरून लेखकाविषयी तुमचे मत कसे होते किंवा कोणते मत तुमचे होते. तर आपण याचं मात्र उत्तर देऊया आणि म्हणू शकतो, द रायटर ऑफ द स्टोरी इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह, sympathetic and loving person. His qualities of humanity and courage are admirable and incredible. His thoughts about human-animal relations are great. He believes that communication between man and animal depends not only on food but also on trust, compassion and mutual understanding. तर या पद्धतीनं आपण या कथेवरून या लेखकांबद्दलचं मत सांगू शकतो की ते किती सेन्सिटिव्ह होते आणि प्राण्यांबद्दलचं त्यांचं मत काय होतं. नाव सी क्वेश्चन नंबर 6.
Complete the following and write a paragraph on each of the given activities. So in this question we must have discussed the mother child relationship. आईचा आणि बाळाचं रिलेशनशिपबद्दल आपल्याला या प्रश्नामध्ये डिस्कस करायचं आहे. एक पॉईंट इथे दिलेला आहे लव्ह अँड अफेक्शन. आणखी उरलेले 4 पॉईंट्स आपल्याला तिथे लिहायचे आहे आणि त्याच्यावर मग आपल्याला एक पॅरेग्राफ लिहायचं आहे. तर लव्ह अँड अफेक्शन आई आणि बाळामध्ये तर असतेच. याच्याशिवाय काय असते? मदर केअर अँड नर्सिंग हा एक मुद्दा आपण लिहू शकतो तिथे. त्याच्यानंतर अपब्रिंगिंग कीपिंग हेल्दी, आई बाळाला कशा पद्धतीनं हेल्दी ठेवते आणि कशा पद्धतीनं नेहमी त्याला काही ना काही शिक्षा देत राहते, तो पॉईंट आपण तिथे ॲड करू शकतो. त्याच्यानंतर शील टीच हर बेबी मॉरल व्हॅल्यूज आपण तिथे म्हणूया. शी ऑलवेज गिव्ह इन्स्पिरेशन अँड एनकरेजमेंट. तर या पद्धतीनं आपल्याला हे मुद्दे घेऊन आपण पॅरेग्राफ लिहू शकतो. तर डायरेक्ट मी तुम्हाला पॅरेग्राफ सांगते की कशा पद्धतीनं या रिलेशनवर पॅरेग्राफ आपण लिहू शकतो. सो स्टार्ट. The relationship between mother and child is very close and inspirable. बाळाची आणि आईची जी रिलेशनशिप असते, जे नाते असतं ते खूप क्लोज आणि इन्स्पिरेबल असतं. मदर्स लव फॉर अ चाइल्ड इज इसेन्शियल. आणि एका बाळासाठी आईचं प्रेम खूप महत्त्वाचं असते. इट इज सेल्फलेस. हर लव अँड अफेक्शन फॉर हर चिल्ड्रन आर बाउंडलेस अँड इनव्हॅल्युएबल. शी लुक्स आफ्टर देम, नर्स देम and strive hard for her children's upbringing and keeping them healthy. She teaches them their family culture and moral values. The child also loves its mother immensely. Mother guides, inspires and encourages her children throughout their life. It's a very beautiful and pleasant relationship. पुढे दिलेला आहे इंजर्ड ॲनिमल. इंजर्ड ॲनिमल हाऊ विल यू हेल्प. आता याच्या आधीचा जो क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं होता, क्वेश्चन नंबर 5, जो तुम्हाला होमवर्क म्हणून मी तुम्हाला दिला होता, तर त्यावरच आधारित हा प्रश्न आहे. हाऊ विल यू हेल्प, तुम्ही कशा पद्धतीनं मदत कराल. तर आपण तिथे म्हणू शकतो की इथेही आपल्याला 4 पॉईंट्स लिहायचे आहेत. पहिले पॉईंट्स लिहूया आणि त्याच्यानंतर आपण पॅरेग्राफ तयार करू. तर पॉईंट्समध्ये आपण बघूया. पिकअप अँड ब्रिंग होम, त्या पक्षाला उचलून आपण घरी आणू. पुढे बँडेज फर्स्ट एड, त्याला आपण बँडेज लावू किंवा फर्स्ट एडचा वापर त्याच्यावर करू. पुढे लिहूया प्रोव्हाइड वॉटर फूड, हे ऑलरेडी तिथे दिलेलं आहे, आपण त्याला पाणी किंवा अन्न देऊया. त्याच्यानंतर कीप इट इन सेफ प्लेस, त्याला आपण सुरक्षित जागी ठेवूया. आणि वी विल टेक केअर टिल इट रिगेन्स इनफ स्ट्रेंथ, जोपर्यंत त्याला ताकद येत नाही तोपर्यंत आपण त्याची काळजी घेऊ. आणि यावरचा पॅरेग्राफ बघूया. तर एखाद्या जखमी पक्ष्याला प्राण्याला आपण कशी मदत करू त्याबद्दलचा आपण पॅरेग्राफ बघूया. हाऊ आय विल हेल्प ॲन इंजर्ड ॲनिमल. इफ आय फाइंड ॲन इंजर्ड ॲनिमल आय विल पिक इट अप टेंडरली अँड ब्रिंग इट टू माय होम केअरफुली. आय विल पुट सम ड्रॉप्स ऑफ वॉटर इन हिज माउथ टू मेक इट फ्रेश. आय विल एक्झामिन इट्स इंजुरी अँड अप्लाय अँटीसेप्टिक ऑइंटमेंट to its injured part and bandage it without hurting it. When it is a little bit comfortable, I will provide it water and food. Then I shall keep it in small basket and with cotton spread in it. I will see to it that it is safe in the place. I will take its care till it has enough strength or till it is fully recovered from the injury. Next, question number 7. Work in pair and make as many words as you can using letters in the word encounter. एन्काउंटर या शब्दामध्ये जे लेटर्स आलेले आहे त्या लेटर्सपासून, त्या लेटर्सचा वापर करून तुम्हाला 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स आणि 5-6 लेटर वर्ड्स तुम्हाला तयार करायचे आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि परीक्षेत हा प्रश्न 1 मार्कासाठी दरवर्षी विचारला जातोच. तर 3 लेटर वर्ड्स मी इथे सांगत आहे. OUR अवर, COT, NOT, OUT, NUT, TEN, RUN, ONE, NOR, TON, NET,
TOU, TOE, etc. 4 letter words बघूया. NOUN noun, COAT coat, NOTE note, NONE none, TOUR tour, TUNE tune, CUTE cute, RENT rent, TURN turn. 5-6 letter word बघूया. ROUTE root, COURT court, ENTER enter, CENTER center, COUNTER counter. यासारखे शब्द आपण याच्यातून तयार करू शकतो. आणि या पद्धतीनंच तुम्हाला एक होमवर्क करायचं आहे. न्यू डायमेन्शन या शब्दातील लेटर्सचा वापर करून 3 लेटर्स, 4 लेटर्स आणि 5-6 लेटर्सचे वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहे. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 8. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन इंग्लिश. खालील प्रोवर्ब्स ज्या दिलेले आहे, म्हणी ज्याला म्हणूया आपण, त्यांचं इंग्लिशमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. नंबर 1 वर आहे, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. याचं ट्रान्सलेशन असं होईल की सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. 2 नंबरवर आहे, पेरावे तसे उगवते. त्याला आपण करूया, ॲज यू सो शाल यू रीप. क्वेश्चन नंबर 9. राईट अ पॅरेग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. खालील पॉईंट्सचा वापर करून तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि त्याला एक ॲप्रोप्रिएट असं टायटल द्यायचं आहे. त्याला शोभेल असं एक तुम्हाला टायटल द्यायचं आहे. आणि मुद्दे आहेत, बर्ड्स अँड ॲनिमल्स, पक्षी आणि प्राणी, लॉयल, प्रामाणिक, सर्वस, आपली सेवा करतात, काइंडनेस, ऑनेस्ट अँड कम्पॅशन, हे गुण त्यांच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर लव अँड अफेक्शन, प्रेम असतं त्यांच्यामध्ये. अवर बेस्ट फ्रेंड, आपले चांगले मित्र असतात. नंतर आहे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीमध्ये त्यांची हेल्प होते. आणि डू नॉट हर्ट ऑर डिस्ट्रॉय अस, त्यांना कुठल्याही प्रकारे इजा आपल्यापासून पोहोचू नये. आणि नंतर म्हटलं आहे लोनलीनेस अवॉइड, लोनलीनेस अवॉइडेड, म्हणजे जो एकटेपणा असतो, कधी कधी फॅमिली मेंबर्स नसतात किंवा काही फॅमिलीजमध्ये खूप कमी लोक असतात, तर त्यांच्या ठायी जो एकटेपणा असतो तो या प्राण्यांमुळे नक्कीच दूर होतो. तर या सगळ्या मुद्द्यांना घेऊन तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 10A. कम्प्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमायनिंग द टाईप्स ऑफ न्यूज. आपल्याला न्यूजचे टाईप्स याच्यामध्ये लिहायचे आहे की न्यूज बातम्या ज्या असतात त्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या बातम्या असतात, त्या बातम्यांचे प्रकार आपल्याला इथे लिहायचं आहे. बिझनेसच्या बातम्या आणि स्पोर्ट्सच्या बातम्या, हे 2 प्रकार इथे ऑलरेडी दिलेले आहे. आणि पुढे आपण काय लिहू शकतो बघूया. तर टाईप्स ऑफ न्यूजमध्ये आपण लिहू शकतो की सिटी न्यूज असते, सिटीशी रिलेटेड, पर्टिक्युलर सिटीशी रिलेटेड काही न्यूज स्प्रेड होत असतात. त्याच्यानंतर पॉलिटिक्सवर आधारित काही बातम्या असतात. नंतर हे सम इंटरनॅशनल न्यूज आर ऑल्सो देअर, आंतरराष्ट्रीय बातम्या असतात. काही इकॉनॉमिक्सशी संबंधित बातम्या असतात. सो अशा पद्धतीनं सिटी न्यूज, पॉलिटिक्स, इंटरनॅशनल न्यूज आणि इकॉनॉमिक्स हे मुद्दे आपण याच्यामध्ये लिहू शकतो. आता पुढे पहा, तिथे एक टेम्पलेट दिलेला आहे, टेम्पलेट फॉर न्यूज रिपोर्ट. म्हणजे न्यूज तयार करण्यासाठी, न्यूजचा रिपोर्ट तयार करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारच्या टेम्पलेटचा वापर करावा लागेल किंवा कुठल्या प्रकारचे सिक्वेन्स ज्याला म्हणू आपण, तर कुठला सिक्वेन्स वापरायचा. इथे सिक्वेन्स दिलेला आहे. एमध्ये दिलेला आहे, पहिले आधी हेडलाईन म्हणजेच टायटल असतं. बी नंबरमध्ये आपण म्हणू शकतो डेटलाईन. या डेटलाईनमध्ये डे, डेट, प्लेस आणि रिसोर्स या पद्धतीनं तिथे लिहावं लागेल की कुठला दिवस आहे, कोणती तारीख आहे, कोणत्या ठिकाणची ती घटना आहे, आणि रिसोर्स म्हणजे कुठल्या माध्यमातून आपण ती माहिती आपल्याला मिळत आहे हे लिहावं लागेल. त्याच्यानंतर सीमध्ये येईल इंट्रो, कव्हरिंग मॅक्सिमम WH क्वेश्चन. आता जे इंट्रोडक्शन असते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त WH क्वेश्चनचा वापर आपल्याला करा असं म्हटलेलं आहे. का? कारण WH क्वेश्चन वापरून आपण लोकांची उत्कंठा वाढवतो आणि जेणेकरून त्यांना वाचण्यासाठी, आपण समोरची न्यूज वाचण्यासाठी आपण प्रवृत्त करतो, आपण प्रश्न विचारतो आणि मग त्यांना त्या माध्यमातून समोरची न्यूज वाचण्यासाठी प्रवृत्त केलं जाते. आणि डी नंबरचा आहे शॉर्ट कंटिन्युईंग पॅरेग्राफ डिटेल्स. म्हणजे जी न्यूज आहे ॲक्च्युली त्याच्याबद्दलची अगदी शॉर्टमध्ये व्यवस्थित चांगल्या शब्दांमध्ये डिटेल न्यूज देणं. आणि ई नंबरमध्ये असतं कन्क्लुजन, म्हणजेच ती जी स्टोरी आहे त्या स्टोरीचा एंड करणं, कन्क्लुजन करणं.
तर हे सगळे जे टेम्पलेट्स तुम्हाला दिलेले आहे याच्यावर आधारित बी नंबरचा क्वेश्चन आहे. तिथे तुम्हाला रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन. रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड अ शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. इथे खालील 2 मुद्द्यांवर आधारित तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे. पहिला आहे अचिव्हर्स नरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. दुसरा विषय आहे इंडियाज फर्स्ट एवर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी एस्टॅब्लिश्ड बाय IIHM. या 2 मुद्द्यांवर शॉर्ट स्टोरी तुम्हाला तयार करायची आहे. पुढे C नंबरचा क्वेश्चन आहे. हा सुद्धा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. इथे दिलेला आहे रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट, फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. आणि हेडलाईन दिलेली आहे टायगर अटॅक 8 years ओल्ड ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. ही न्यूजची हेडलाईन आहे. आता हे पहा, या पद्धतीनं तुम्हाला न्यूज तयार करायची आहे. आता याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात, याच्यासाठी एक सोपा उपाय आहे की हीच न्यूज आपल्याला लिहायची नाही आहे. इंग्लिश पेपर घ्यायचा, त्याच्यामधलं एखादी न्यूज कुठल्याही विषयाशीवर जे बिझनेस, त्याच्यानंतर इंटरनॅशनल, त्याच्यानंतर पॉलिटिक्स, स्पोर्ट्स यापैकी कुठल्याही एका विषयावरची न्यूज तुम्हाला त्यातली चूज करायची आहे. आणि मग या मुद्द्यांवर आधारित त्या न्यूजमध्ये या मुद्द्यांमध्ये बसणारे टॉपिक्स इथे लिहायचे. जसं हेडलाईन, तुम्ही जी न्यूज काढली त्याचं हेडलाईन तुम्हाला तिथे लिहावं लागेल. त्याच्यानंतर डेटलाईन, जी डेट असेल ती, त्याच्यानंतर खालील हे सगळे जे मुद्दे आहे या पद्धतीनं ती जी न्यूज आहे त्या न्यूजचं बायफर्केशन तुम्हाला त्यामध्ये करायचं आहे. या पद्धतीनं या लेशनचा वर्कशॉप इथे संपत आहे. आणि होमवर्क तुमच्यासाठी पुढील प्रमाणे आहे. दिलेलं होमवर्क करा, घरी बसून छान अभ्यास करा आणि होमवर्क झाल्यानंतर मला कमेंटमध्ये होमवर्क डन असा मेसेज करा. तर घरीच राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि सेफ राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, गुड बाय.